नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अरे माऊली, आपण सध्या चंद्रभागेच्या घाटमाथ्यावरती आहोत. देखावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, विठ्ठल बोलावा विठ्ठल या उक्तीप्रमाणे अनेक सांप्रदायिक आपल्या आयुष्यातील एखादी वारी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, विठुरायाच्या चरणावरती लीन होण्यासाठी लाखो योनीतून घेतलेला हा आपला उदरातून असलेला जन्म, हा जन्म एकदा तरी आपण विठुरायाच्या दर्शनासाठी जावी या उक्तीप्रमाणे अनेक लोक या ठिकाणी जमलेले आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया घेत आहोत. रामकृष्ण माऊली. कुठून आलात? पनवेलवरून. चंद्रभागेमध्ये स्नान केली का? हो केली. काय वाटलं? काय होती भावना तुमची? एकदम आनंद वाटला, पवित्र झाल्यासारखं वाटला. पवित्र झाल्यासारखं फुल्ली पवित्र. काय वाटलं माऊली तुम्हाला? आम्ही पनवेलवरून आलो आहोत, तर आम्ही सर्व बिल्डर्स आहोत. पण इथं आल्यानंतर खरा जीवनाचा आनंद इथं भेटतो आम्हाला. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर आणि हे विठ्ठलाचं जे भव्य स्वरूप आहे हे पाहिल्यानंतर आमचं मन एकदम तृप्त होतो. आणि जे काय व्यवसायातले, प्रपंचामधले, संसाराचे जे काय दुःख आहेत ते सर्व विसरून इथे चंद्रभागेमध्ये आपण सोडून देतो आणि एक सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी परत आम्ही निघतो आमच्या घराकडे. हे आमचं 7वं वर्ष आहे. 7वं वर्ष आहे. 7 वर्षाच्या अगोदरची वारी आणि ही वारी ह्याच्यामध्ये काय आहे, फरक काय? 7 वर्षापूर्वी एकदा आलो होतो, त्यावेळी कसं थोडं स्वच्छता कमी होती इकडे, पण आता प्रशासनाने चांगली स्वच्छता केलेली आणि त्यामुळे आता वारंवार यावंसं वाटतं इकडे आणि पूर्ण पवित्र झाल्यासारखं वाटतो. कारण स्वच्छता एकदम टापटीपणा झालेली आहे आणि अशीच पुढे अजून याच्यामध्ये प्रगती व्हावा ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे आमची. माऊली, काय वाटतंय? एकदम मस्त, पवित्र आणि प्रसन्न असं वातावरण आहे. पांडुरंगाच्या आम्ही म्हणजे जवळ आलेलो आहे आणि एकदम मन शांत झाल्यासारखं वाटतं. खरंच खूप चांगला आनंद वाटतो. मला प्रसन्न वाटतं. एकदम मजा वाटली, आनंद वाटला. कालपासून आलो असं वाटलं की कुठेतरी आपण चांगल्या ठिकाणी आलेलो आहे, आनंद घेतोय आणि आपलं सुख दुःख एकदम मस्तपैकी आनंद. दर्शन आता आम्ही घेणार जाऊन. आता आम्ही इथे भजन कीर्तन सगळे चालले असतो. सगळ्यांना आनंद एकदम आनंद वाटला. एकदम मस्त, एकदम मजा आली, खूप मजा आली. रामकृष्ण. छान वाटलं एकदम. जी हजारो वर्षापासून जी परंपरा चालत आलेली आहे ती आता निरंतर अशीच चालू राहिली पाहिजे. यासाठी आज जी गर्दी बघितली आम्ही, हे बघितल्यानंतर असं वाटतंय का हे असंच निरंतर चालत राहणार आहे. पांडुरंगाची भक्ती आणि ते आल्यानंतर जे काही सुख समाधान मिळतंय ते एकदम शब्दात न सांगण्यासारखं आहे. ते खूप छान वाटलं. आता आम्ही दर्शनासाठी निघत आहोत. आता कितवी वेळ आहे? ही दुसरी वेळ माझी. पंढरपूरला आल्यानंतर विठुरायाची नगरी ही खूप सुंदर वाटतोय आणि वारंवार यावं असं वाटतंय. पंढरपूरला मन भरून गेले या वर्षी. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आज जर गेली कित्येक वर्ष या पंढरपूरमध्ये आम्ही येतोय. जो हा इथला जो आनंद आहे, ह्या आनंदासारखा आनंद नाही. आज दिवसांदिवस हा जो जनसागर इथे जमतोय त्याच्यातून मन भरून येतंय आणि असं वाटतं की ह्या पंढरपूरमध्ये हिचं स्थान आम्हाला मिळावं. ह्या विठुरायाच्या चरणावरती मी प्रार्थना करेन विठुरायाला की खरोखर देवा, तुझं नाम स्मरण घेता घेताच आम्हाला हा शेवट व्हावा अशी माझी प्रमाणे. वय किती आहे तुमचं? 65 वर्ष. तुला काय वाटतंय? एकदम छान. असं इतकं वाटतं की माहेराचा सुख सोहळाच आहे. असं वाटतं की माझा आईबाप इथेच आहे. आज आम्ही 15 वर्ष येतोय. इतकं छान वाटतं की 8 दिवस आधी घरी झोपही लागत नाही. असं वाटतं जावं, माऊलीच्या भेटीला जावं. कधी माऊली. आता गेल्याच्यानंतर वर्षभर आम्हाला निश्चिंत राहतो आम्ही. ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस वारी भरली नाही, त्यावेळेस काय वाटतं? त्यावेळेस जे वाटलं असेल ते त्या फक्त पांडुरंगाला आम्ही शब्दात सांगू शकत नाही, बिलकुल सांगू शकत नाही. पण आता सांगताना अंगावरती शहारा येतात. भावना होती का जायचं वारी? अरे अरे अरे, अन्न गोड लागत नव्हतं घरी. कसं माऊलीच्या दारात यायला लागतंय. कधी येतोय भेटीला सुकलो होतो आम्ही. इथं आल्याच्या नंतर आम्हाला कशाची कमी नाही, कशाची. अगदी बघू शकता की करोनाच्या काळामध्ये विठुरायावरती अढांग असणारी श्रद्धा लोक मनामध्ये ते खुणकाट बांधून आज या विठुरायाच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या घाटावरती आलेले आहेत. अनेक लोक स्नान करून या ठिकाणी आलेले आहेत आणि काही लोक आपला कामधंदा, आपला सर्व प्रपंच सगळा मार्गी लावून आलेला आहे. ज्याप्रमाणे सुखी संसाराची जोडून या वाट पावली चालती पंढरीची वाट. रामकृष्ण हरी माऊली.